गुड इव्हनिंग एओसे मित्रांनो. आज स्टार्ट करूया आपण पोस्ट मार्केट अनालिसिसला. आपण करतोय 15 जूनचं पोस्ट मार्केट अनालिसिस. ओके, 9:33 डेटा बघूया. ओके, तर सगळ्यात पहिले आपण सपोर्टचा अनालिसिस करून घेऊया. सपोर्ट आहे आपला 23,900 ला, व्हॉल्यूम आणि ओवाय चेनचा. ओके, त्या सपोर्टला जर का तुम्ही बघाल तर दोन्ही साईडला येल्लो बॉक्स लागलेत. टॉप साईडला पण येल्लो बॉक्स आहेत आणि बॉटम साईडला पण येल्लो बॉक्स आहेत. मग आपण एकदा चेक करूया पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत का पर्सेंटेज डिक्रीजिंग आहेत. सो 24,000 ची पहिली पर्सेंटेज बघूया. व्हॉल्यूमची पर्सेंटेज ओव्हरऑल 100 वरनं डिक्रीज होत आहेत. ओआय ची पर्सेंटेज ओव्हरऑल 100 वरनं डिक्रीज होत आहेत. ओआय चेनची पर्सेंटेज ओव्हरऑल 100 वरनं डिक्रीज होत आहेत. ओके, त्यानंतर 23,950 ला एकदा चेक करूया. 23,950 ला काय चाललंय. 23,950 ला व्हॉल्यूम स्टेबल आहे, ओआय स्टेबल आहे आणि ओआय चेन सुद्धा स्टेबल आहे. याचा अर्थ 24,000 वरनं माझा सपोर्ट 23,900 ला काय झालाय, शिफ्टेड फ्रॉम टॉप झालाय. म्हणजे सपोर्ट साइड कडनं मला काय दिसतंय, सपोर्ट साइड स्वतःमध्ये बेरिश प्रेशर तयार करताना बघायला मिळते. ओके, 23,900च्या खाली म्हणजे सपोर्टच्या खाली सुद्धा मला येल्लो बॉक्स दिसत आहेत. एकदा चेक करूया इन्क्रीजिंग आहेत पर्सेंटेज का डिक्रीजिंग आहेत. ओके, सो व्हॉल्यूम ओव्हरऑल बघाल तर ओव्हरऑल बॉटम साइडला स्टेबल दिसतोय. ओके, आणि ओवाय चेन इन्क्रीज होताना दिसतोय. म्हणजे सपोर्ट साइडचा ओवाय चेन 24,000 वरनं 23,900 ला आला आणि 23,900 वरनं 23,800 ला यायचा प्रयत्न करतोय. ओके, व्हॉल्यूमचं मला असं कोणतंही गणित सध्या दिसत नाहीये. पण मे बी जर का तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर सपोर्ट साइड अजूनही मार्केटमध्ये बेरिश प्रेशर तयार करताना बघायला मिळते. रेजिस्टन्स माझा 24,000चा आहे. रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे. म्हणजे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप, रेजिस्टन्स स्ट्रॉंग, ह्याचा अर्थ मार्केटमध्ये ओव्हरऑल डाटा बेरिश आपल्याला बघायला मिळतं 9:33. ओके, मग आता ट्रेड कुठनं बनतील सर. ऍज पर टीओटी जर का सेफ ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्हाला 24,000च्या रेजिस्टन्सची वाट बघावी लागेल. कोणाची वाट बघायला लागेल, 24,000च्या रेजिस्टन्सची तुम्हाला वाट बघावी लागेल. ओके, आणि जर का तुम्हाला रिस्की ट्रेड करायचा असेल तर 23,950च्या रेजिस्टन्स वरनं सुद्धा तुम्ही पुट घेऊ शकता. फक्त एक लक्षात घ्यायचं, ही सगळी पर्सेंटेज जी आहेत ही 85%च्या खाली असतील तरच 23,950 वरनं आपण पुट बाईंग करू शकतो. ठीक आहे, लेट सी, बघूया मग मार्केट कुठे लेवलला येत आहे. आता बरीच लोक म्हणतील सर व्हॉल्यूम तर बॉटमला जात नाहीये, ओवाय चेंज बॉटमला जातोय, मग सर व्हॉल्यूमच्या बेसिसवरती एक कॉल बाय करू शकतो का. बिलकुल करू शकणार नाही, कारण व्हॉल्यूम ओवाय चेंज त्याला साथ देत नाहीये. ओके, त्यामुळे बिलकुल आपण सपोर्टरनं कॉल बाईंग करणार नाही. झालं तर 24,000चा मिळाला तर पुट बाय करू, नाहीतर 23,950च्या रेजिस्टन्स वरनं पुट बाय करू रिस्की. पण ही पर्सेंटेज 85%च्या खाली असली पाहिजे. ठीक आहे, लेट सी, बघूया. 933 झालेले आहेत. बघूया मार्केट कोणाच्या लेवलला येत आहे, नाही येत आहे. सपोर्ट साइडचा ओवाय चेन 900 वरनं 800 ला गेलाय. ठीक आहे, लेट सी, बघूया काय होतं आता पुढे. आज मी तुम्हाला एक ऑब्झर्वेशन सांगतो. आज सपोर्ट साइड पूर्ण कन्फ्युजन मध्ये अडकलेली होती सकाळपासून. ओके, कशी काय सपोर्टचं शिफ्टिंग बघा, किती वेळा तो बुलिश होतोय, किती वेळा तो बेरिश होतोय. रेजिस्टन्स बिचारा स्ट्रॉंग आहे आज सकाळपासून, पण सपोर्ट पूर्ण कन्फ्युजन मध्ये फसलेला होता आज. ओके, कॉल बाईंग तर करणार नाही आहोत. जर का 23,950च्या रेजिस्टन्सला मार्केट आलं तर पुट बाईंग आपण करू. फेवरेबल कंडिशन पुट बाईंगची असणार आहे. सपोर्ट साइडचा ओवाय 23,900 वरनं 24,000 ला आला. जर मार्केट 23,950च्या सपोर्टला आलं, ठीक आहे, आणि ही पर्सेंटेज जर का 85%च्या खाली असतील, सपोर्टचा व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज दोघंही वरती यायचा प्रयत्न करत असतील, ही पर्सेंटेज डाऊन असतील, तर आपण इकडनं एक कॉल बाईंग करताना करायचा प्रयत्न करूया. ओके, पण ह्या सगळ्या कंडिशन मॅच होत असतील तर, नाहीतर नाही. ओके, आता जर का तुम्ही बघाल इकडनं घेणार का कॉल, नाही घेणार, कारण ही 99 आहेत. मी तुम्हाला काय बोललेलो, ही पर्सेंटेज 85च्या आसपास पाहिजे, ती आली नाहीयेत. म्हणजे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम झाला. ओके, पण ही पर्सेंटेज तो 99 म्हणजे कधी पुन्हा शिफ्ट होऊन तो बेरिश होऊ शकेल. ओके, ही 87% आहेत. ओके, त्यामुळे आपण ट्रेड करणार नाही 23,950च्या सपोर्टवरनं. मग वेट करूया आपण 23,950च्या रेजिस्टन्सचा, कारण सपोर्टचं काही धडबलं नाही. सपोर्ट खाली येतोय, मध्येच वरती चाललाय, कन्फ्युजन मध्ये चालू आहे सपोर्ट साइड. सो आपण बेस्ट हेच राहील की आपण वेट करूया आपल्या लेव्हलचा 950च्या रेजिस्टन्सचा.
पुन्हा मार्केट आलं 950च्या सपोर्टला, सर इकडनं कॉल बनेल का? बिलकुल बनणार नाही, कारण ओवाय वरनं खाली आलाय आणि बॉटमची पर्सेंटेज सुद्धा तो डेंजर झोन मध्ये. ओके, त्यामुळे वेट करूया आपण 23,950च्या रेजिस्टन्सचा पुट घेण्यासाठी. कॉल घेणं आज डेंजर राहील, कारण की सपोर्ट स्वतःमध्ये कन्फ्यूज होता आज सकाळपासून. सारखा वरती जाईल, सारखा बिचारा खाली येईल. त्यामुळे त्याला काही दिशा मिळत नव्हती सपोर्टला. ठीक आहे, बेस्ट हेच राहिलं असतं, आज मिळालं तर आज पुट बाय करायचा. चला, आता मला एक गोष्ट सांगा, 950च्या रेजिस्टन्स वरनं, हा 950चा रेजिस्टन्स आहे, तुम्ही स्ट्राईक प्राइस वर क्लिक केलं की दिसेल 23,990 ला. ठीक आहे, इकडनं मी मगाशी बनलेलो की इकडनं रिस्की पुट बनेल, पण त्याला एक कंडिशन ठेवलेली. काय कंडिशन ठेवलेली? तर ही टॉपची पर्सेंटेज 85% खाली गेली पाहिजे, ही कंडिशन आठवते सकाळी. पण इथं झालं उलट, सपोर्ट तर उलटा वरती गेलाय. मग इकडनं पुट बनवणं योग्य राहील? बिलकुल नाही बनणार पुट इकडनं. ओके, आता एकच ट्रेड बनेल, जर मार्केट 24,000च्या रेजिस्टन्सला आलं तर इकडनं आपण पुट सेफ पुट बाय करू, कारण रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. आज रेजिस्टन्सने मात्र बाजी मारली, हे लक्षात घ्या. दिवसभर रेजिस्टन्सने बाजी मारली, रेजिस्टन्स शेवटपर्यंत धीरोदात्तपणे उभा होता, स्ट्रॉंग. हो, ठीक आहे, त्यामुळे 23,950 वरनं पुट घेणार नाही आहोत, कारण सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे. ओके, जर 24,000चा सपोर्ट मिळाला तर एकदा ट्राय करूया कॉल बाईंगला, पण लक्षात घ्या सपोर्ट साइड कन्फ्युजन मध्ये आहे आणि बॉटम साइडला पण ती पर्सेंटेज कधीही वाढवू शकते. ओके, मार्केट आलेलं इकडनं घ्यायचा का? 11 वाजलेले आहेत, कॉल बाईंग करायचा का? ओके, जर ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग नसतील, लक्षात घ्या व्हॉल्यूमचं पूर्ण शिफ्टिंग नाहीये. सपोर्ट आपण सकाळपासून बघतोय की सारखा टॉप वरनं बॉटम, बॉटम वरनं टॉप, टॉप वरनं बॉटम चाललंय सपोर्टचं. सपोर्ट साइड स्वतःमध्येच शिफ्टिंग होत नाहीये. ओके, इकडनं जर का कॉल घ्यायचा असेल तर अति रिस्की, अति रिस्की म्हणजे हा जर का मी इकडनं कॉल बाय केला सपोर्ट वरनं 24,000च्या, तर हा अति रिस्की, हायली रिस्की आहे. का? कारण माहित नाही सपोर्ट दगा देऊ शकतो पुन्हा. आज सकाळपासून बऱ्याच वेळेला बॉटम टॉप, टॉप बॉटम शिफ्टिंग झालंय, म्हणून तो रिस्की आहे. त्याच्यामध्ये तो कन्फ्युजन मध्ये अडकलाय सपोर्ट. ओके, मग अशावेळी मार्केटमध्ये बेस्ट असतं, ज्या साईडला कन्फ्युजन असतं त्या साईडचा ट्रेड अवॉइड करणं हे बेटर असतं. ठीक आहे, बेस्ट आहे जर का तुम्ही हा ट्रेड अवॉइड कॉलचा केलात तर. वाट बघूया 24,000च्या रेजिस्टन्सची पुटची. बघूया मार्केटमध्ये 24,000चा रेजिस्टन्स आला तर पुट बाई आठवणीने आपण करू. ठीक आहे, मार्केट तिथेच खेळतंय, मार्केट कन्सॉलिडेट होत आहे, मार्केटला कन्सॉलिडेट होऊ दे. मार्केट कन्सॉलिडेट का होतं? एकाने मला युट्यूब वरती प्रश्न विचारलेला, त्याचं मी काय उत्तर दिलं? काय दिलं उत्तर? जरा बघा माझं युट्यूब लाईव्ह सकाळचं. ओके, आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी काय सांगितलेलं. ओके, मार्केट का कन्सॉलिडेट होऊ शकतं हे मी बोललो पण होतो, मार्केट का कन्सॉलिडेट होऊ शकतं ह्याचं उत्तर मी दिलेलं होतं युट्यूब लाईव्ह मध्ये. सो आठवा, जर का नसेल आठवत तर युट्यूब लाईव्हचं परत एकदा बघा एकदा. ओके, आता बघा मार्केट 23,950ला आलंय. ओके, इकडनं कॉल बनवायचा 950च्या सपोर्ट वरनं? बिलकुल नाही बनवणार, कारण सपोर्ट उलटा शिफ्टेड फ्रॉम टॉपहून परत खाली आलाय. कंटाळा आला आज. आज खरं सांगतो, आज मार्केटने ना अक्षरशः वैतागवलं. सपोर्ट पुन्हा वरनं खाली आलाय. मी सपोर्ट म्हणतो नाही नाही, अरे बापरे मी आता तर बेरिश करायला पाहिजे, मग आता परत तो बेरिश करतोय. मग आता जर 23,900चा सपोर्ट मिळाला तर कॉल बाय करू, कारण इकडनं मे बी मार्केट खाली येऊ शकतं, तुमचा स्टॉप लॉस घेऊ शकतं. पुट तर एका लेवलवरनं बनणार, परत 23,950च्या रेजिस्टन्स वरनं पण पुट बनेल. फक्त ही सगळी पर्सेंटेज काय पाहिजेत? 85च्या खाली पाहिजेत. ओके, तरच रिस्की पुट 950 वरनं बनेल, नाहीतर 24,000च्या रेजिस्टन्स वरनं सेफ पुट बनेल. ओके, लेट सी, बघूया आता काय चालू आहे. 12:15 झालेले आहेत. आज अक्षरशः रडवलंय मार्केटने. हा, तर मी कोणत्या टॉपिकवर होतो? तर आपला तो टॉपिक चालू होता कोणता? मला कमेंट करून सांगा मार्केट का कन्सॉलिडेट झालं या झोनमध्ये. या झोनमध्ये ओव्हरऑल जर का बघितलं तर मार्केटने काय बिग मुवमेंट दिली नाहीये गॅप अप ओपन झाल्यावर. मग का झालं असं मार्केट? मला नक्की कमेंट करून सांगा. मी ह्याचं एक्सप्लेनेशन पण सकाळी दिलेलं.
युट्यूब वरती. नसेल आठवत तर युट्यूब लाईव्ह बघा आपलं, ठीक आहे. त्याच्यातनं अजून तुम्हाला कळेल नक्की. मार्केट अजूनही लेव्हलला आलं नाहीये, त्यामुळे कॉल बाईंग करणार नाही आहोत, ठीक आहे. लेव्हलला आलं असतं तर कॉल बाईंग करायचा विचार केला असता. सपोर्ट साईडला मी मगाशी काय बोललो, सपोर्ट साईड आज कन्फ्युजन मध्ये, जी साईड कन्फ्युजन मध्ये असते त्या साईडचा ट्रेड घेणं अवॉइड केलं तर जास्त बेटर असतं, ठीक आहे. 1 वाजत आलाय, अजूनही एकही ट्रेड पंच केला नाहीये. ओके, लेट्स सी, बघूया आता पुढे काय होतंय, पुढे काय आपलं वाढून ठेवलेलं आहे ट्रेडिंगसाठी, बघूया. आज कोणी कोणी ट्रेड केले असतील, ज्यांनी ज्यांनी ट्रेड केले आणि मला सांगा, की कमेंटमध्ये करा. कमेंट केलं तर मजा येते वाचायला पण. कमेंट करून सांगा, सर मी ह्या टायमिंगला ट्रेड केला, ठीक आहे. मी तुम्हाला बॅक टेस्टिंग करून त्या कमेंटला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन. आपण एक नवीन चालू करूया. तुम्ही ज्या ज्या वेळेला ट्रेड केलेत, भले ते लॉस असू दे किंवा प्रॉफिट असू दे, ठीक आहे. तुम्ही कमेंटवर रिप्लाय करा, की सर ह्या वेळेला मी ट्रेड केलेला होता आणि मला लॉस झाला किंवा स्टॉप लॉस गेला माझा, ठीक आहे. सो आपण त्याला नक्की आपण डिस्कस करूया त्या गोष्टी, कमेंटमध्ये कमेंट केलीत तर. ओके, प्रॉफिट झाला असेल तरी टाकत जा, लॉस झाला असेल तरी टाकत जा. 1 वाजून 40 मिनिटं झाली, 45 मिनिटं, 1:45 झाले. आता इकडनं घेणार का कॉलचा ट्रेड? नाही, कारण मार्केट मल्टिपल टाइम्स इथे हिट तर नाही करत आहे, पण मार्केट मल्टिपल टाइम्स टाइमपास करत आहे. बेस्ट राहील, आणि त्यात सपोर्ट साईड सकाळपासून कन्फ्युजन मध्ये. ही पर्सेंटेज बघूया, 80 आणि 83% काय आपल्याला सांगतायत. ओवायचनचं पर्सेंटेज इन्क्रीज होऊन स्टेबल झालंय, ओवायचं पर्सेंटेज इन्क्रीज होऊन स्टेबल झालंय. याचा अर्थ ओवाय आणि ओवायचनचं पर्सेंटेज स्टेबल आहे. जर पुढे जाऊन हे इन्क्रीज झालं तर माझा स्टॉप लॉस जाऊ शकतो, आणि आजच्या मार्केटच्या, आजच्या सपोर्टच्या शिफ्टिंग वरनं तो काहीही करू शकतो. लक्षात घ्या, आज सपोर्ट काहीही करू शकतो. तो टॉप वरनं बॉटमला, बॉटम वरनं टॉपला, सगळ्याकडनं तो जर्नी करून थकलाय सपोर्ट. रेजिस्टन्स पण वरनं प्रेशर देतोय. बेस्ट राहील जर 950चा रेजिस्टन्स मिळाला तर इकडनं पुट बाय करू, आणि तसंही मार्केटात बरंच कन्सॉलिडेट पण झालंय. ओके, बेस्ट राहील मार्केटमध्ये आपण वेट केला तर. 2:30च्या नंतर ट्रेड करणार नाही आहोत. सपोर्ट आपले रंग बदलू शकतो, त्यामुळे कॉल बाईंग आपण केलेलं नाहीये या लेवलवर. आज ना कॉल कमाने दूंगा, कॉल वालों को कमाने दूंगा, ना पुट वालों को कमाने दूंगा, असं मार्केट होतं आजचं. ओके, नक्की कमेंट करा आठवणीने. ज्यांनी ज्यांनी ट्रेड केलेले, ज्यांनी लॉस केला त्यांनी पण कमेंट करा, प्रॉफिट केलं त्यांनी पण कमेंट करा. आणि टायमिंग सांगा, कितीला ट्रेड घेतला, किती वाजता ट्रेड बाय केला, ते टायमिंग सांगा, म्हणजे आपण अजून जास्त अनालिसिस करू शकतो. 2:30 वाजले, 2:30 नंतर आपण कोणत्याही प्रकारचे ट्रेड करत नाही. आपला टायमिंग सकाळी 9:30 ते दुपारी 2:30 पर्यंतच आहे. ओके, रोज सकाळी मी युट्यूब चॅनलला लाईव्ह असतो, ह्याच चॅनलला असतो लाईव्ह. ओके, माझं नाव पुरुषोत्तम केळकर आहे. इकडे जर का तुम्ही युट्यूब वरती क्लिक केलं तर आपल्या युट्यूबच्या सकाळी 9:30 वाजता मी लाईव्ह असतो. त्याची लिंक तुम्हाला इथे बघितली जाईल. आज मी कोणत्याही प्रकारचा ट्रेड केलेला नव्हता. आज 1 रुपयाचाही ट्रेड केलेला नाहीये मी. का? कारण ट्रेड आलेच नाहीयेत. ओके, मार्केट 90% मार्केट पूर्णपणे जे आहे हे पूर्णपणे साईडवेजच राहिलेलं आहे, जर का तुम्ही ऑब्झर्व कराल तर. ओके, सो युट्यूबला सकाळी रोज लाईव्ह असतो, ते लाईव्ह तुम्ही रोज सकाळी बघत जा. प्लस एओसी अकॅडमी वरती आपल्या विविध विविध प्रकारचे इव्हेंट्स असतात. एओसी अकॅडमी वरती जाऊन, इव्हेंट्स मध्ये जाऊन तुम्ही अपकमिंग इव्हेंट्स जे आहेत ते सुद्धा इथे बघू शकता. ऍक्च्युली कालच एक आपला इव्हेंट झालेला होता. ओके, स्टॉक मार्केट फाउंडेशन. 99 रुपीज फक्त होते, एवढं काय मेजर अमाऊंट नव्हती त्याची. ओके, आपले कोर्सेस चालतात. तर मी मुंबईवरनं आहे, तर मुंबईमधली आपली बॅच चालू होणार आहे. 15 जुलै पासून आपण मुंबईमधली बॅच चालू करतोय. ऑनलाईन सुद्धा असणार आहे, ऑफलाईन सुद्धा असणार आहे. 10 स्टुडंटच्या वरती ऍडमिशन घेतली जाणार नाहीये. ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून फक्त 10 स्टुडंटच अलाऊ आहेत, कारण आपण क्वालिटी शिकवतो, क्वांटिटी शिकवत नाही. व्ह्यू डिटेल्स मध्ये जर का केलात, व्ह्यू डिटेल्स मध्ये जर का गेलात तर तुम्हाला सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. क्लासमध्ये येऊन तुम्ही भेटू पण शकता. डायरेक्ट ऍडमिशन घ्यायची नसेल, इथे तुम्हाला क्लासचा आपला ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे.
ओके, इथे माझा नंबर दिलेला आहे, मला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता काही डाऊट असतील. आणि जर तुम्हाला डायरेक्ट एनरोलमेंट करायची असेल तर एनरोल नाऊ वरती क्लिक करून डायरेक्ट तुम्ही बॅचला एनरोलमेंट करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला डाऊट्स असतील की ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला विचारायचं असेल की सर ह्याच्यामध्ये ऍडिशनल बेनिफिट्स काही मिळू शकतात का, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कॉलवर डिस्कस करू शकतो. माझा नंबर इथे तुम्हाला दिलेला आहे, डायरेक्टली मला संपर्क तुम्ही करू शकता. किंवा जी लोक पोस्ट मार्केट अनालिसिस आता बघतायत ती लोक पोस्ट मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये बघा वरती नंबर दिलाय, त्या नंबरला पण मला संपर्क करू शकता. सो येस, भेटूया उद्या सकाळी 9:30ला. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस केला तर जेव्हा मी लाईव्ह असेन, जेव्हा मी व्हिडिओ टाकत जाईन त्याच्यात तुम्हाला बेल आयकॉन प्रेस केलं तर नोटिफिकेशन मोबाईलवरती येत जातील. प्लस आवडलं असेल तर नक्की लाईक करा पोस्ट मार्केट अनालिसिस. ठीक आहे, सो चलो बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. पुन्हा भेटूया उद्या त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये. टाटा.